नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि या पर्वानिमित्त आपण बाबासाहेबांच्या आयुष्यातील विविध पैलूंवर चर्चा करतो आणि त्यांच्या आयुष्य आणि चरित्रावरून आपण जास्तीत शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि जे पण आपण आज डिस्कस करतो त्याचे संदर्भ म्हणा, रेफरन्सेस म्हणा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि नक्की जाऊन त्याचा अभ्यास करा. तुम्हाला पण भरपूर गोष्टी त्याच्यातून माहिती होईल. आणि या चर्चासत्राला सुरू करूया. आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर राजेश मिरगे सर, जे इतिहासकार आहे, सामाजिक प्रश्नांचा त्यांचा अभ्यास असतो. तर सरांना आज आपण पुन्हा प्रश्न विचारू. आपण एक सिरीजच बनवलेली आहे, तुम्ही ते चेकबुक करू शकता पूर्ण, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर आम्ही चर्चा केलेली आहे. सो सर, आज आपण चर्चा करूया. मी जेवढा पण अभ्यास केला, आपला पॉडकास्ट वगैरे व्हायच्या अगोदर, आपला एक 2-3 आठवड्या अगोदर बोलणं झालं त्याच्याबद्दल, तर मला खूप अशा काही स्टेटमेंट्समध्ये किंवा भाषणामध्ये कधी कधी बाबासाहेबांकडनं हे पण ऐकायला मिळालं किंवा हे पण एक स्टेटमेंट मिळालं की स्त्रियांची जी परिस्थिती आहे ती वंचितांपेक्षा पण भीषण आहे, वंचितांपेक्षा पण त्यांचं शोषण केलं जातं. असं त्यांचं आयडिओलॉजी का बरं होतं, का बरं त्यांना असं वाटत असेल? स्त्रीला एक तर दासी, एक तर तिला गुलाम, एक तर तिला देवी मानण्याची प्रथा होती. बाबासाहेबांनी मनुप्रणीत ही जी भूमिका होती, या सर्व भूमिकेच्या विरोधात बंड पुकारलं. चातुर्वर्ण पद्धतीचा पुरस्कार करणारी आणि पुरुषसत्ताक पद्धत मांडणाऱ्या या मनोवादी विचारांना बाबासाहेबांनी सातत्याने विरोध केला आणि म्हणून 1927ला महाडला त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. हे खरं आहे की सर्व जाती धर्मातल्या सगळ्या स्त्रिया या सर्व हक्कापासून त्यांना बाजूला करण्यात आलं होतं. आणि साहजिकच तुम्ही जे म्हणाला की या देशामधले जे पुरुषसत्ताक पद्धत असल्यामुळे सगळ्या धर्मशास्त्राची मांडणी त्यांनीच केली. बरोबर. त्याच्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान देऊन त्यांना वंचित आणि गावकुसाबाहेर नेऊन टाकण्याचं कामच इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी मागासवर्गीय गावकुसाबाहेरच्या वर्गासाठी केलेला संघर्ष आणि त्यासोबत स्त्रियांसाठी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांच्या स्त्रियांच्या कल्याणाचा जो मार्ग त्यांनी तयार केला, तो अतिशय महत्त्वाचा मानला आहे. ओके. आता हिंदू कोड बिल आपण जर बघलं, 1952-53चा तो काळ असेल, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ मिनिस्टर होते, है ना, कानून मंत्री म्हणून आपण, तेव्हा त्यांनी हिंदू कोड बिल मांडलं. पंडित जवाहरलाल नेहरू सोबत डिस्कशन वगैरे झालं होतं आणि ते जसं रिजेक्ट झालं तेव्हा बाबासाहेबांना खूप धक्का बसला होता. म्हणजे काही कॉन्स्पिरसी म्हणू शकतो आपण, षडयंत्र म्हणू शकतो, षडयंत्र त्यांच्या विरोधात केलं होतं. ते काय होतं सर? म्हणजे तेव्हा जेव्हा बाबासाहेबांनी आम्ही भारताचे लोक असं म्हणत संविधान आम्हाला दिलं आणि या देशातल्या कॉमन पीपलला, सामान्य माणसाला हे संविधान समर्पित केलं आणि स्वातंत्र्य, बंधुता आणि समानता ही मूल्य संविधानानं आम्हाला दिली. त्यानंतर बाबासाहेबांच्या पुढे सर्वात महत्त्वाचं ध्येय होतं की स्त्रियांच्या कल्याणासाठी, आपण स्त्री सक्षमीकरणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. म्हणून बाबासाहेबांनी लगेच दुसरं मिशन निवडलं आणि सातत्यानं 1948 म्हणजे 50 साली आम्ही गणराज्य म्हणून स्वीकारलं. त्यानंतर बाबासाहेबांनी पुढची वर्ष, 2-2.5 वर्ष कंटिन्यू बैठक करून हिंदू कोड बिलाची मांडणी केली. आणि हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी समान संधी, समान वेतन, समान दर्जा, बाळंतपणाची रजा, पाळणा घरं ही सर्व चित्र त्याच्यामध्ये ड्राफ्ट केली. एवढंच नव्हे तर स्त्री कल्याणाचं आदर्श मानचित्र बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये मांडलं. त्याला आपण ब्ल्यू प्रिंट म्हणूया. म्हणजे घटस्फोट, पोटगीचा कायदा, एक विवाह कायदेशीर असल्यास दुसरा विवाह अवैध ठरून स्त्रीला स्थैर्य आणि संरक्षण देणं, स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार आणि दत्तक जाण्याचा अधिकार, वडिलांच्या नवऱ्याच्या मिळकतीमध्ये स्त्रियांना अधिकार, मुलीला वारस होण्याचा अधिकार, इंटरकास्ट मॅरेजला मान्यता आणि पुनर्विवाहाचा अधिकार, हे सगळे अधिकार जे आज समस्त जाती धर्मातल्या स्त्रिया उपभोगत आहेत, त्याचे तारणहार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेबांची स्त्री कल्याणाची, स्त्री उद्धाराची जी त्यांची महत्त्वाची विचारधारा आहे, त्यांचं जे कार्य आहे, हे खूप समाजापर्यंत विस्तारित अजूनपर्यंत गेलेलं नाही आहे. अजूनही आज त्यांना आपण एका लिमिटेड वंचितांचे नेते, घटना त्यांनी लिहिली, याच्या पलीकडे आपण का बरं जात नाही? सूरजजी, मला वाटतं या मुलाखतीच्या माध्यमातून हा विचार पुढे गेला पाहिजे की बाबासाहेबांनी समस्त स्त्रियांसाठी हे सगळ्या गोष्टी आपल्या हिंदू कोड बिलामध्ये मांडल्या. जो प्रश्न तुम्ही पुन्हा त्याच्या उपप्रश्न मला विचारला की हे हिंदू कोड बिल तयार झाल्यानंतर तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरूंना त्यांनी सांगितलं की हे बिल मला कायदेमंत्री म्हणून पटलावर संसदेच्या मांडायचं आहे. तर पंडित नेहरूंनी सपोर्ट केला, समर्थन दिलं, काही हरकत नाही. पण त्यावेळी काँग्रेसच्या काही उच्चवर्णीय नेत्यांनी
पंडित नेहरूंना जाऊन सांगितलं की तुम्ही हे बिल सादर होऊ देऊ नका आणि याला आम्ही सपोर्ट करणार नाही. एवढंच नव्हे सूरजजी, या बिलाला डॉमिनेट करण्यासाठी तत्कालीन काही उच्चवर्णीय आणि काही तथाकथित नेत्यांनी संपूर्ण भारतामध्ये, विशेषतः दिल्लीमध्ये, की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे व्यक्ती हे कायदामंत्री आहेत आणि ते हिंदू कळबिलाच्या माध्यमातून फक्त मागासवर्गीयांच्या स्त्रियांचा हक्कनामा मांडतायत अशी हकाटी पेटवून दिली. त्याच्यामुळे साहजिक काही भरपूर विरोध त्याला झाला आणि दुर्दैवानं हिंदू कोड बिल हे पारित होऊ शकलं नाही आणि ज्याला विरोध करण्यात आला आणि बाबासाहेबांनी स्त्रियांच्या कल्याणाचा जो हक्कनामा म्हणजे हिंदू कोड बिल आहे पारित न झाल्यामुळे त्यांना वेदना झाल्या आणि बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा पंडितजीकडे पाठवला. आणि मी पण जेवढा अभ्यास केला सर, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्लिअरली म्हटलं होतं की तुम्ही देशाचे वेगवेगळे रिफॉर्म्स क्रिएट करताय, इकॉनॉमीसाठी, देशाची सुरक्षेसाठी, आर्म फोर्सेस क्रिएट करताय, हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही समाजाचा सगळ्यात मोठा जो अविभाज्य भाग आहे त्याला तुम्ही डेव्हलपमेंट पासून बाजूला ठेवून कसं डेव्हलपमेंट करणार आहे. त्यांना हे समजत नव्हतं आणि त्यांना म्हणजे डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड पद्धतीने म्हटलंय. याच्यात मला पूर्ण पोकळीकपणा दिसत आहे, एकदम हॉलोनेस दिसत आहे. बरोबर, तुमचे सगळे प्रयत्न मला वरवरचे दिसतात. आणि त्यांचा जो अभ्यास आहे, जसं आपण अगोदर पण डिस्कशन केलं होतं की जलव्यवस्थापनाचा जो निर्णय आहे तो सेंट्रलाइज असणं, हिंदू कोड बिल, त्यांनी म्हणजे केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय ऊर्जा आयोग केंद्राच्या अखत्यारीमध्ये त्याचं डिझाईन बाबासाहेबांनी केलेलं. आणि याच्यातून आपल्याला लक्षात येतं की त्यांचा किती मोठा सिंहाचा वाटा आहे. आज म्हणजे स्त्रिया जे नोकरी करू शकत आहे, त्यांना सुरक्षेचा अधिकार आहे, त्यांच्यासाठी लॉ मध्ये जसं की त्यांना कधी अटक करायचं असेल किंवा त्यांना विचारपूस करायची असेल तर लेडीज कॉन्स्टेबल असलीच पाहिजे सोबत. हे सगळं बाबासाहेबांनी, हे सगळं म्हणजे पालक रजेपासून तर सर्व रजा नोकऱ्यांमधल्या ज्या स्त्रिया आज उपभोगत आहेत ते सर्व हिंदू कोड बोली. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपलं जे प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये समान हक्क, कारण पहिले तर प्रॉपर्टीमध्ये बोलताच येत नव्हतं आणि आज हे सगळं सोडा, आज आपण एक कॅमेरा लावून आपण डिस्कस करतोय, हा सुद्धा अधिकार त्यांनी दिला, फ्रीडम ऑफ स्पीच म्हणू शकतो आपण. तर मला असं वाटतं त्यांना प्रत्येक पैलूमध्ये आपण भरपूर अभ्यासण्यासारखं आहे आणि शिकण्यासारखं आहे. तर फक्त जसं तुम्ही म्हटलं वंचितांसाठी काम केलं किंवा घटनेचेच शिल्पकार होते एवढं म्हणून त्यांना तुम्ही बाउंडिंग करू नका. त्यांनी देशाच्या प्रत्येक डायमेन्शनवर काम केलेलं आहे. म्हणजे मी तर सूरज तुम्हाला थांबवतो सूरज, की याच्या पुढचे जे व्हिडिओ आहेत की बाबासाहेब जलनीतीचे तज्ज्ञ म्हणून, बाबासाहेब शेतकऱ्यांचे नेते म्हणून, याबद्दलचेही, आणि बाबासाहेब एक अर्थशास्त्री म्हणून असंही आपण पॉडकास्ट म्हणजे करू शकतो. आणि आपलं जे डिस्कशन झालं होतं लैंगिक जे एज्युकेशन आहे ते संकल्पना त्यांनी तेव्हा मांडली होती की त्यांना असं वाटलं होतं की आपलं जे समाज आहे याच्याबद्दलचं नॉलेज म्हणा किंवा ज्ञान नाही आहे लोकांना आणि खूप जुळ्या रूढ पद्धतीने लोकांना माहिती असल्यामुळे तेव्हा पण त्यांनी त्याच्याबद्दल पण ठाम मतं मांडली. म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समाज स्वास्थ्य नावाचं एक मासिक काढलं होतं जे लैंगिक प्रबोधनासाठी होतं. त्यांच्या विरोधात अनेक लोकांनी त्यांचे गुन्हे दाखल केले होते. तर बाबासाहेब ते ब्राह्मण होते कर्वे. बाबासाहेबांनी स्वतः काळा डगला अंगावर चढवला आणि कोर्टामध्ये उभे राहिले आणि लैंगिक शिक्षणातून जर समाजामध्ये या लैंगिक विषयामध्ये विकृती निर्माण झाली असेल तर बाबासाहेब असं म्हणतात तर विकृती ही अज्ञानानं आलेली आहे. बरोबर. मग त्यासाठी आपल्याला ज्ञान द्यावं लागणार नाही का? किती भारी विषय, खूप भारी. म्हणजे खूपच म्हणजे त्यांचे विचार असे अभ्यासण्यासारखे. मी जेव्हा अभ्यास केला ना मागचे 2-3 आठवडे लिटरली कितीही गोष्टी आहे. आणि मला सगळ्यात चांगलं काय वाटते, मी श्रोत्यांना पण सांगू इच्छितो की मधून आले आहे त्यांच्यावर खूप अत्याचार म्हणू किंवा खूप जेव्हा ते क्लास 1 ऑफिसर आहे तेव्हा पण त्यांना एक समानतेची वागणूक नाही दिली तरी सुद्धा त्यांनी विदाऊट इन्क्लाइन होऊन निरपेक्षतेने त्यांनी संविधान लिहिलं आणि निरपेक्षतेने त्यांनी समाजाच्या प्रत्येक डायमेन्शनवर काम केलं. ही खरंच म्हणजे त्यांना कोटी कोटी प्रमाण आहे त्या गोष्टीसाठी. कारण एखादी गोष्ट तुमच्या विरोधात झालेली आहे, जेव्हाही तुम्हाला कधी तो चान्स मिळेल किंवा तो तुम्हाला संधी मिळेल तर तुम्ही पहिले काय कराल, आपल्या फायद्याचं बघणार. पण त्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून देशाचं सार्वभौमत्व, राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे 3 घटक आहे यांना सर्वोपरी ठेवून राज्यघटना लिहिली आणि प्रत्येक नियमावर काम केलं. आणि सूरजजी कुठेही सूड बुद्धीनं बाबासाहेबांनी काम आपल्या आयुष्यामध्ये केलं म्हणजे पॉसिबलच नाही सर. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळंच इलाइटनेस आपण त्यांचे आपण सगळे पाईक असायला पाहिजे. कारण तुम्ही सूडबुद्धी का नाही येणार तुमच्यामध्ये. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण आजही इतिहास वाचतो. आता मदत एक आपण कॉन्ट्रोवर्शियल जर विषय घेतला, छावा मूवी आला, आज लोकांमध्ये किती सूडबुद्धी आली की मी हे करून टाकेल, मी ते करेल. खुलताबादचा आपण
न्यूजमध्ये गाजला. हो. तुम्ही विचार करा ज्या समाजावर, ज्या वंचित समाजावर एवढं हे करण्यात आलं, शोषण करण्यात आलं हजारो वर्षापासून, आणि त्या समाजाचे ते अविभाज्य घटक होते, तरी सुद्धा त्यांनी कधीच सूडबुद्धी येऊ नये दिली आणि आपल्या देशावरचं प्रेम, आपल्या लोकांसाठी तळमळीची इच्छा आणि प्रत्येक व्यक्तीसाठी असं कधीच नाही आहे. खरंच म्हणजे त्याच्यामध्ये शब्दामध्ये बोलताच येणार नाही, म्हणजे मला सुचत नाहीये की काय बोलावं. म्हणून आता म्हणूया की मला एक संदर्भ आठवला. युनायटेड नेशनने 2016 हे वर्ष बाबासाहेबांचं ज्ञानपर्व या नावाने सेलिब्रेट केलं आहे, ज्यामध्ये 139 देश सहभागी झाले. 139 देश. आणि मला असं वाटतं, म्हणजे माझी खरंच कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुम्हाला पण, आम्ही ऑलरेडी छत्रपती संभाजी महाराजांवर, अजून आम्ही पुढे पण जे महान नेते किंवा फ्रीडम फायटर्स आहेत त्यांच्यावर आपण चर्चासत्र घेऊन येऊया. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की कधी पण आपल्या महान नेत्यांना किंवा फ्रीडम फायटर्सला वेगवेगळ्या ब्रॅकेट्समध्ये नका टाकू, की म्हणजे होतं आपण आपल्या चौकट नका आखो, चौकट बिलकुल नका आखो. कारण त्यांचं आयुष्य एवढ्या डायमेन्शनमध्ये आपण अभ्यास करायला गेलो ना, आपल्याला स्वतःलाच असं वाटते की यांनी काय केलं, म्हणजे आपण त्यांच्या 0.0001% नाही आहे, आपण ते म्हणजे आपल्याच आयुष्यामध्ये बिझी आहे. तर खरंच एवढ्या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम. आणि खूप छान मुद्देसूद तुम्ही सांगितलं, आणि आम्ही ऑलरेडी याच्यावर खूप छान सिरीज बनवलेली आहे वेगवेगळ्या विविध पैलूंवर, त्यांच्या आयुष्यांवर, आणि तुम्ही नक्कीच ते बघा आणि त्याच्यातून मदत मिळेल. आणि तुमचा जे पण काही प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला वाचायचं असेल, मी प्रत्येक गोष्ट विथ रेफरन्स बोललेलं आहे, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. सो धन्यवाद सर, खूप छान प्रकारे सांगितलं आणि धन्यवाद.